विद्यार्थी मित्रांनो, मागील सेक्शनमध्ये मागील लेक्चरमध्ये आपण 12 मॅथमॅटिक्समधील एक खूप इम्पॉर्टंट आणि इझी असा चॅप्टर स्टार्ट केला होता, तो म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग। ह्या लिनियर प्रोग्रामिंगमध्ये आपण लिनियर इक्वेशन जे आहे ते सिम्प्लिफाय करत होतो आणि ते लिनियर इक्वेशन बेसिकली ग्राफिकल मेथडने आपण सिम्प्लिफाय केले। ठीक आहे, ही सर्व महत्त्वाची कॉन्सेप्ट होती आणि ही कॉन्सेप्ट मी डिटेलमध्ये तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेली आहे। ठीक आहे, तो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपला एंड झालेला आहे, तो चॅप्टर मी कंप्लीट टीच केलेला आहे। सो तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर तो चॅप्टर तुम्ही अभ्यासलेला नसेल, ते लेक्चर जर तुम्ही अभ्यासलेले नसतील तर ते जरूर अभ्यासा, कारण त्या चॅप्टरवरती एक क्वेश्चन जो आहे तो हमखास तुम्हाला एक्झाममध्ये पडणार आहे। तर तो क्वेश्चन देखील मी एक्सप्लेन केलेला आहे, कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे, कोणकोणत्या टाईपचे एक्झाम्पल असतात। ठीक आहे, सर्व कॉन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेलीच आहे। सो ते लेक्चर जरूर अभ्यासा आणि सर्व कॉन्सेप्ट समजून घ्या। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया आजच्या आपल्या ह्या लेक्चरकडे, ह्या सेक्शनमध्ये। तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला न्यू चॅप्टर स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन। ठीक आहे, हा ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन हा तुमचा 11th आणि 12th स्टँडर्डमधील खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे की ह्या चॅप्टरला स्कोरिंग देखील तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे आणि त्याला वेटेज देखील तितकंच आहे। ठीक आहे, सो हा जो ट्रिकोनोमेट्रिक चॅप्टर आहे, ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनचा, हा व्यवस्थित समजून घ्या। थोडासा किचकट आहे काही विद्यार्थ्यांसाठी, पण तो किचकट तेव्हाच आहे ज्यावेळेस त्यामधील कॉन्सेप्ट जे आहे, जे टॉपिक जे आहे ते आपल्याला व्यवस्थित समजलेले नसतात। ठीक आहे, सो ज्या विद्यार्थ्यांना 11वीमधील किंवा त्या 10वी 9वीमधील जे काही कॉन्सेप्ट ट्रिकोनोमेट्रिकमधील जर समजलेल्या नसतील तर त्यांना जरूर हा चॅप्टर अवघड जाणार आहे। ठीक आहे, हार्ड जाणार आहे अभ्यासासाठी, पण टेन्शन घेऊ नका जर तुम्ही हे लेक्चर बघत असाल। ठीक आहे, तर ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ह्या ट्रिकोनोमेट्रिकच्या फंक्शनचा जो हा आपला चॅप्टर आजपासून मी स्टार्ट करणार आहे, तर ह्या पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला बेसिक टू आपले जे काही टॉपिक्स आहेत ते सर्व मी तुम्हाला बेसिक सह एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे इतकं काही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्हाला बेसिक जे फॉर्म्युलेज आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे। ते मी तुम्हाला चॅप्टरसोबत एक्सप्लेन करेलच की कोणकोणते फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहेत। ठीक आहे, फक्त तुम्हाला मी जे टॉपिक एक्सप्लेन करणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, किंवा मी जे कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे, ज्या ट्रिक्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे। लक्षात येते? सो बघा, आपला चॅप्टर नंबर 3 आहे ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन। आय थिंक मॅथ पार्ट फर्स्टमधील हा चॅप्टर आहे किंवा सेकंडमधील असेल, पण तुम्हाला तो अभ्यासायचाच आहे। तर बघा, ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनमध्ये आपल्याला काही टॉपिक्स आहेत जे आपल्याला अभ्यासायचे आहेत। ठीक आहे, तर बघा, मी आधी टॉपिक रीड करतो, टॉपिक आधी समजून घ्या आणि मग त्यानंतर आपण 1 बाय 1 एक टॉपिक आपण अभ्यासूया। ठीक आहे, तर बघा, फर्स्ट जो टॉपिक आहे तो आहे ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन। ठीक आहे, ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन हा फर्स्ट टॉपिक आहे आपल्याला। त्यानंतर सेकंड टॉपिकमध्ये आपल्याला सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे। त्यामध्ये आपल्याला पोलर कोऑर्डिनेट, ठीक आहे, म्हणजे त्या पॉईंटमध्ये सब पॉईंट आहेत, पोलर कोऑर्डिनेट फर्स्ट, त्यानंतर सेकंड म्हणजे रिलेशन बिटवीन पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट। ठीक आहे, त्यानंतर थर्ड सब टॉपिक सोल्युशन ऑफ ट्रायंगल्स, त्यानंतर फोर्थमध्ये आपल्याला साइन रूल, त्यानंतर नेक्स्ट कोसाइन रूल आणि लास्ट 6 नंबरचा म्हणजे प्रोजेक्शन रूल। ठीक आहे, हा झाला सेकंड टॉपिक। त्यानंतर थर्ड टॉपिक म्हणजे इन्व्हर्स ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन। ठीक आहे, हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तर तो आपल्याला अभ्यासायचा आहे थर्ड पॉईंटमध्ये, किंवा थर्ड टॉपिक आहे तो आपला। आणि त्यानंतर फोर्थमध्ये आपल्याला ग्राफ ऑफ इन्व्हर्स ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन, ठीक आहे, हा पॉईंट आहे 4th नंबरचा, आणि त्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन, ठीक आहे, हा सब टॉपिक आपल्याला त्यामध्ये अभ्यासायचा आहे। असे हे 4 टॉपिक आहेत, मेन 4 टॉपिक आहेत, आणि त्यामध्ये आपल्याला सब टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेले आहेत। ठीक आहे, हे सर्व टॉपिक, ह्या सर्व कॉन्सेप्ट आपल्याला ह्या पूर्ण ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनच्या चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत। सो हे जे इथून पुढे जे लेक्चर आपले स्टार्ट होणार आहेत, ठीक आहे, हे आपलं फर्स्ट लेक्चर आहे। इथून पुढे जेवढे लेक्चर होणार आहेत ते सर्व व्यवस्थित अभ्यासा। मी प्रत्येक लेक्चरमध्ये सर्व कॉन्सेप्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे बेसिकसह, सोबत काही फॉर्म्युले ट्रिक्स वगैरे तुम्हाला त्या प्रोव्हाइड करेलच। त्यामुळे प्रत्येक लेक्चर हे व्यवस्थित स्टार्ट ते एंडपर्यंत व्यवस्थित समजून घ्या। ठीक आहे, ओके, तर आपल्या ह्या ट्रिकोनोमेट्रिक फंक्शनचा हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरला स्टार्ट करूया। बघा, आपला फर्स्ट पॉईंट आहे ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन। ठीक आहे, तर मी चॅप्टरचं नेम दिलेलंच आहे इथे। तर आपला जो फर्स्ट पॉईंट आहे तो आहे आपला ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन। ह्या टॉपिकमध्ये आपल्याला आता काय अभ्यासायचं आहे ते आधी व्यवस्थित बघा।
ट्रिकोनॉमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशनमध्ये हा टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी बघा, लिनियर इक्वेशन आत्ताच आपण बघितलेले आहेत लिनियर प्रोग्रामिंगच्या चॅप्टरमध्ये. तिथे आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत होतो, ठीक आहे. बट तिथे आपण ते फक्त ग्राफिकली सॉल्व्ह करत होतो. बट ते जर कॅल्क्युलेशन करायचं असेल, ठीक आहे, सायमल्टेनियसली जर आपण सॉल्व्ह करायचं म्हणलं तर आपल्याला जो व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे तो आधी आपल्याला सेम करावा लागतो, ठीक आहे. आणि सेम केल्यानंतर आपल्याला त्या इक्वेशनचे व्हॅल्यूज भेटत असतात, ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटत असते. सपोज एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली तर ती व्हॅल्यू आपण अगेन इक्वेशन फर्स्ट और सेकंडमध्ये पुट करत असतो आणि आपल्याला सेकंड इक्वेशनवरनं किंवा फर्स्ट इक्वेशनवरनं सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते, म्हणजे वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते. लक्षात येते. ह्या टाईपचे प्रॉब्लेम किंवा एक्झाम्पल जे आहेत ते सिम्प्लिफाय केलेले आहेत या आधीच्या क्लासमध्ये. तुम्ही लक्षात येते. 10th स्टँडर्डमध्ये म्हणा किंवा 11th स्टँडर्डमध्ये म्हणा, ठीक आहे. ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही अभ्यासलेलेच आहेत. बघा, म्हणजे मी या पद्धतीने राईट करतो. सपोज 3x + 5y इज इक्वल टू सपोज 3 आहे आणि सपोज 2x + y इज इक्वल टू सपोज 1 आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला यावरनं हे दोन इक्वेशन आहेत. तुम्हाला इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, ह्या दोन इक्वेशनवरनं तुम्हाला एक्स अँड वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ठीक आहे. इथे हे एक इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन आहे आणि इथे एक सेकंड लिनियर इक्वेशन आहे, ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन देखील तुम्ही सिम्प्लिफाय केलेलं आहे. जर ते ह्या फॉर्मॅटमध्ये असेल ax² + bx + c इज इक्वल टू 0, ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन देखील तुम्ही सिम्प्लिफाय केलेलं आहे 10th स्टँडर्डमध्ये. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम देखील तुम्ही सिम्प्लिफाय केलेले आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॉर्म्युले दोन मेथड आपण तिथे अभ्यासल्या होत्या, ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला माहीत आहे. लिनियर इक्वेशन देखील तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचे असतात. इथे फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये रूट्स फाइंड करण्यासाठी. आणि इथे तुम्हाला एक्स अँड वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर इथे मला बेसिकली एक्सप्लेन करायचं होतं. इथे आपण काय करत असतो की इथे व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे, इथे एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो 3 आहे. इथे एक्सचा कोएफिशियंट जो किती आहे 2 आहे. इथे वायचं 5 आहे आणि वायचं 1 आहे, ठीक आहे. तर कोणता तरी एक व्हेरिएबल चूज करा, ठीक आहे. आणि तो चूज केल्यानंतर त्याचे कोएफिशियंट जे आहे ते सेम करा दोन्ही साईडचे, ठीक आहे. म्हणजे बघा, इथे एक्सचा कोएफिशियंट सपोज एक्स जर व्हेरिएबल कन्सिडर केला तर त्याचा कोएफिशियंट इथे 3 आहे, इथे एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, ठीक आहे. मग इथे सेम करा कोएफिशियंट किंवा इथे करा, पण आय थिंक इथे जास्त इझी जाईल सेम करण्यासाठी, कारण वायचं कोएफिशियंट इथे 5 आहे. म्हणजे वायला ह्या इथे खाली सेकंड इक्वेशनमध्ये ह्या वाय टर्मला मला 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे 5y भेटेल. सबट्रॅक्ट केल्यानंतर हे कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे ह्या सेकंड इक्वेशनला पूर्ण ह्या सेकंड इक्वेशनला मला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्यानंतर पुढे ते सबट्रॅक्ट करून आपल्याला x साठी व्हॅल्यू भेटेल आणि ती व्हॅल्यू मला अगेन ह्या फर्स्ट किंवा सेकंडमध्ये पुट करून वायची व्हॅल्यू भेटेल, ठीक आहे. ह्या टाईपचे प्रॉब्लेम, ह्या टाईपचे लिनियर इक्वेशन तुम्ही सिम्प्लिफाय केलेलेच आहेत, ठीक आहे. इथे आपल्याला ट्रिकोनॉमेट्रिक इक्वेशन ह्या टॉपिकमध्ये ट्रिकोनॉमेट्रिक इक्वेशन आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे सिम्पली तिथे आपल्याला ट्रिकोनॉमेट्रिक फंक्शन अप्लाय झालेले असतील, ठीक आहे, त्या इक्वेशनमध्ये, आणि ते इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत, ठीक आहे. जशा पद्धतीने आपण इथे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो, म्हणजे एकची व्हॅल्यू फाइंड करत असतो, ठीक आहे. त्याच पद्धतीने तिथे आपल्याला ट्रिकोनॉमेट्रिक इक्वेशनमध्ये एकची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फक्त तिथे इक्वेशनमध्ये आपल्याला ट्रिकोनॉमेट्रिक फंक्शन गिवन असणार आहे, ठीक आहे. म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ह्या टाईपचे जे 6 फंक्शन आहेत ट्रिकोनॉमेट्रिक ते तिथे अप्लाय झालेले असतात, ठीक आहे. ओके, तर एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला आणखीन ती कॉन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड होईल. बघा, डेफिनेशन तुम्हाला कळाली. ट्रिकोनॉमेट्रिक इक्वेशन म्हणजे नक्की काय आहे बघा. मी पुन्हा एकदा रीड करतो. An equation involving trigonometric function of variables is known as a trigonometric equation, ठीक आहे. म्हणजे मी आता जे एक्सप्लेन केलं की ज्या इक्वेशनमध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन गिव्हन असतात, ठीक आहे, किंवा इन्व्हॉल्व असतात, त्या फंक्शनला किंवा त्या इक्वेशनला आपण ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन म्हणतो, ठीक आहे. या पद्धतीने ती कॉन्सेप्ट आहे. इट इज टाईप ऑफ ट्रान्सेंडेंटल इक्वेशन दॅट इज इक्वेशन इन्व्हॉल्विंग फंक्शन अदर दॅन अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे अल्जेब्रिक फंक्शनच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस कोणतरी फंक्शन अप्लाय असतं, ठीक आहे, किंवा इन्व्हॉल्व असतं, त्यावेळेस आपण त्या इक्वेशनला ट्रान्सेंडेंटल इक्वेशन असं म्हणतो, ठीक आहे. बेसिकली तुम्हाला ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. एकदम इझी आहे आणि ते इक्वेशन आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, ठीक आहे. तर ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन आणि पुढे आपल्याला टॉपिक आहे इट्स सोल्युशन. त्याचं सोल्युशन देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. तर ते सोल्युशन जे आहे ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशनचं ते 2 टाईप्समध्ये आहे, ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या.
ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशनचा जो टॉपिक आहे किंवा जे इक्वेशनची जी सोल्युशन आहेत ते सोल्युशन आपल्याला 2 टाईपमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट जो टाईप आहे तो आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड जो टाईप आहे तो आहे जनरल सोल्युशन. ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशनचे जे सोल्युशन असतात ते 2 टाईप्समध्ये आहेत, 2 टाईप्समध्ये आहेत. फर्स्ट म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड म्हणजे जनरल सोल्युशन. ठीक आहे. तर यामधील जो जनरल सोल्युशनचा जो टॉपिक आहे तो तुमचा ह्या सिलेबसमधून रिड्यूस केलेला आहे. ठीक आहे. रिड्यूस झालेला सिलेबस आहे. तर त्यामधील फक्त तुम्हाला जो फर्स्ट पॉईंट आहे प्रिन्सिपल सोल्युशनचा तो इथे आपल्याला अभ्यासायचा आहे या ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशनच्या टॉपिकमध्ये. लक्षात येते. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय मी ते एक्सप्लेन करतो. त्याआधी ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशनची डेफिनेशन तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलीच आहे. सो मी एखादं एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतो म्हणजे तुम्हाला ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन नक्की कशा पद्धतीने असतं ते तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे. तर ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशनमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल सपोज साइन एक्स इज इक्वल टू 1/2. बघा हा साइन एक्स इज इक्वल टू 1/2 या पद्धतीने मी इक्वेशन घेतलेलं आहे किंवा फंक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. ह्या इक्वेशनवरनं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटू शकते. बरोबर ना. म्हणजे ह्या इक्वेशनवरनं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू जी काही फाइंड होईल ती व्हॅल्यू म्हणजे त्या ह्या इक्वेशनचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. लक्षात येते. सोल्युशन असणार आहे आणि ह्या सोल्युशनने म्हणजे एक्स इज इक्वल टू जी काही टर्म येणार आहे जो काही अँगल भेटणार आहे तो अँगल म्हणजे ह्या इक्वेशनचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने ती सोल्युशनची टर्म आहे. लक्षात येते. बट आता आपल्याला पुढे नेक्स्ट याचे टाईप आपल्याला अभ्यासायचे आहे. तर फर्स्ट म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. जनरल सोल्युशनचं तर रिड्यूस झालेलं आहे म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशनचा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. तर मग आता हा प्रिन्सिपल सोल्युशन नक्की काय आहे. ठीक आहे. प्रिन्सिपल सोल्युशनची कॉन्सेप्ट आपण स्टार्ट करूया. बघा तर प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये बघा मी आधी ते राईट करतो नक्की आपल्याला पॉईंट कोणता अभ्यासायचा आहे. व्यवस्थित सर्व कॉन्सेप्ट मी एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला फक्त ती व्यवस्थित समजून घ्यायची आहे. मी सर्व टॉपिक एक्सप्लेन करणारच आहे. बघा प्रिन्सिपल सोल्युशन. लक्षात येते. प्रिन्सिपल सोल्युशन. ओके. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे नक्की काय आहे. बघा सोल्युशन आहे हा. लक्षात घ्या. इक्वेशनचा स्टडी आपण केलेलाच आहे. इक्वेशन समजून घेतलेलं आहे कशा टाईपमध्ये असतं. ठीक आहे. त्यामध्ये फक्त ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन आपल्याकडे गिवन असतात इक्वेशनमध्ये. ठीक आहे. त्या टाईपचं जे इक्वेशन आहे त्याला आपण ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन म्हणतो. आता आपल्याला त्या इक्वेशनचे जे सोल्युशन आहेत त्या सोल्युशनचा विचार करायचा आहे. तर फर्स्ट आहे प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे नक्की काय आहे बघा मी आधी त्याची कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर द सोल्युशन ऑफ ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन ऑफ ॲन अननोन अँगल एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू 0 to 2π आर कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. या पद्धतीने ती कॉन्सेप्ट आहे किंवा त्याची डेफिनेशन आहे प्रिन्सिपल सोल्युशनची. म्हणजे बघा मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो तुम्हाला ती नक्की काय आहे. तर जी काही सोल्युशन आहे आता सोल्युशन तुम्हाला माहीतच झालेलं आहे. सोल्युशन म्हणजे काय बघा मी इथे जी एकची टर्म राईट केलेली आहे ना ही जी काही व्हॅल्यू फाइंड होणार आहे ते ह्या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहिजे तर बघा ते कोणाच्या दरम्यान पाहिजे म्हणजे नक्की बघा हे जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे हे जे सोल्युशन आहे हे आपल्याला 0 हे आपलं एक्स म्हणजे सोल्युशन किंवा थेटा देखील म्हणू शकता. ठीक आहे. एक्स हे सोल्युशन असणार आहे. हे 0 पेक्षा मोठं किंवा इक्वल असणार आहे. ठीक आहे. 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ओनली लेस दॅन 2π. लक्षात येते. ह्या दरम्यानची जी काही व्हॅल्यूज भेटणार आहेत आपल्याला त्या सर्व व्हॅल्यूज त्या इक्वेशनसाठी कोणते सोल्युशन असणार आहेत प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहेत. लक्षात येते. एकदम इझी कॉन्सेप्ट आहे. बघा तुम्हाला ही जी डेफिनेशन आहे ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. इथे जी मी राईट केलेलं आहे ना ती सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा हा जो पूर्ण पॉईंट आहे ही जी पूर्ण डेफिनेशन आहे ही प्रिन्सिपल सोल्युशन नक्की कुठून कुठपर्यंत असणार आहे किंवा त्याची डेफिनेशन काय आहे. तर असं सोल्युशन की जे सोल्युशन हे 0 पेक्षा मोठं असणार आहे किंवा इज इक्वल टू असणार आहे. ठीक आहे. आणि 2π पेक्षा लहान असणार आहे अशी जी काही व्हॅल्यू आपल्याला त्या इक्वेशनवरनं फाइंड होणार आहे ती व्हॅल्यू म्हणजे आपलं त्या इक्वेशनसाठी काय असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन असणार आहे. लक्षात येते. एकदम इझी कॉन्सेप्ट आहे. फक्त ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे प्रिन्सिपल सोल्युशनसाठी.
लक्षात येते 0पेक्षा मोठी 2πपेक्षा लहान असणार आहे. लक्षात येते 0 जरी असेल तरी ते प्रिन्सिपल सोल्युशन होणार आहे, हे लक्षात घ्या. फक्त ते 2πपेक्षा लहान असायला पाहिजेत. ओके, हे झालं रॅडियनमध्ये. रॅडियन म्हणजे इथे पायच्या कॉन्सेप्टमध्ये आहे, बरोबर ना, पायच्या टाईपमध्ये आहे ते, म्हणून ते रॅडियनमध्ये आहे. जर मला ते डिग्रीमध्ये राईट करायचं असेल तर ते मी या पद्धतीने राईट करू शकतो. म्हणजे 0पेक्षा जो आपला अँगल किंवा ती व्हॅल्यू आहे ती मोठी असणार आहे आणि 2πपेक्षा लहान. आता 2π मला जर डिग्रीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर पाय मीन्स तुम्हाला अँगल माहीत पाहिजे किती. पाय मीन्स लक्षात ठेवा, पाय मीन्स 180 डिग्री असतं. लक्षात येते पाय मीन्स किती अँगल असतो तर 180 डिग्री असतो. आता आपल्याकडे इथे किती आहे 2π आहे, बरोबर. मग 2π म्हणजेच किती मला राईट करता येईल. 2π म्हणजे मला ह्या 180ला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच मला किती भेटेल 360 भेटेल. लक्षात येते 360 डिग्री भेटेल. म्हणजेच इथे मला कशा पद्धतीने राईट करता येईल तर 0पेक्षा मोठी किंवा इक्वल आणि ते 360 डिग्रीपेक्षा ती जी काही व्हॅल्यू आहे अँगल जो आहे तो कसा पाहिजे मला लहान पाहिजे. लक्षात येते इक्वलसुद्धा नको आहे, म्हणजे 360 देखील नको आहे, तर त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. लक्षात येते ह्या साईनचा मिनिंग व्यवस्थित समजून घ्या. 360पेक्षा एकची व्हॅल्यू कशी पाहिजे लहान पाहिजे. एकतर ही डेफिनेशन लक्षात ठेवा किंवा ही डेफिनेशन लक्षात ठेवा, ठीक आहे. पण शक्यतो हीच ठेवा, कारण पुढे आपल्याला रॅडियनमध्ये ते कन्वर्ट करायचं आहे. रॅडियनमध्येच ते फायनल सोल्युशन फाइंड करायचं आहे. लक्षात येते. ओके, प्रिन्सिपल सोल्युशनची कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजलेली असेल तर त्या टॉपिकवरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण अभ्यासूया, ठीक आहे. ओके, ह्यामध्ये अजून एक पॉईंट आहे बघा, दिस टाईप ऑफ सोल्युशन्स मे बी फायनाईट इन नंबर. म्हणजे इथे आपल्याला जे सोल्युशन भेटणार आहेत ते मे बी फायनाईट असू शकतात, ठीक आहे. जर इन्फायनाईट असेल तर मग ती कॉन्सेप्ट जी आहे ती आपल्याला जनरल सोल्युशनमध्ये अभ्यासायची आहेत. पण ती जनरल सोल्युशनचा बेसिकली टॉपिक रिड्यूस झालेला आहे, त्यामुळे इथे फक्त प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये आपल्याला फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन भेटतील. तर ते कशा पद्धतीने आहेत तर आता इथून पुढे जो टॉपिक आपला स्टार्ट होणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या टॉपिकवरती जे एक्झाम्पल्स आहेत ते हमखास एक्झाममध्ये विचारलेलेच असतात, ठीक आहे, ह्या टॉपिकवरती. तर बघा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनचा टॉपिक अभ्यासायचा आहे. डेफिनेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. आता ह्या टॉपिकवरती एक्झाम्पल कशा पद्धतीने असतात, ह्या टॉपिक म्हणजे कोणत्या तर प्रिन्सिपल सोल्युशनच्या टॉपिकवरती एक्झाम्पल कशा पद्धतीने असतात किंवा कशा पद्धतीने आपण एखाद्या इक्वेशनचं ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन आपण फाइंड करू शकतो ते मी आता एक्सप्लेन करतो. लक्षात येते. ही डेफिनेशन तुम्ही लक्षातच ठेवा. 0पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे किंवा इक्वल आणि 2πपेक्षा लहान पाहिजे. ओके, मग आता आपण बघा नेक्स्ट स्लाइडमध्ये इथे आपल्याला एक्झाम्पल आपण बघूया ह्या स्लाइडमध्ये. ओके, तर मी आधी एक्झाम्पल राईट करतो, ठीक आहे. बघा एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट व्यवस्थित सर्व समजून घ्या. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन आणि पुढे इक्वेशन दिलेलं आहे ऑफ फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोणती टर्म आहे तर sin x इज इक्वल टू 1/√2 या पद्धतीने ही इक्वेशन आहे, ही टर्म आहे, ठीक आहे. आता आपल्याला सोल्युशन अभ्यासायचं आहे बघा. म्हणजे याचे आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे आहेत. नक्की कोणत्या अँगलची किंमत 1/√2 आहे तो अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे, ठीक आहे. कोणकोणते अँगल्स आपल्याला भेटणार आहेत बघा. तर सोल्युशन आता बघा आधी क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या, नक्की काय आपल्याला दिलेलं आहे, काय फाइंड करायचं आहे आणि मग आपल्याला सोल्युशनमध्ये नक्की काय कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे ते व्यवस्थित समजेल. बघा आपल्याकडे एक्झाम्पल काय आहे, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin x इज इक्वल टू 1/√2, ठीक आहे. आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे, ठीक आहे. कोणाचं sin x इज इक्वल टू 1/√2चं इक्वेशन आपल्याकडे गिवन आहे, त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे. तर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनची कॉन्सेप्ट आधी आपल्याला माहीत पाहिजे, तरच आपल्याला ते इक्वेशन सिम्प्लिफाय करता येईल, ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करता येईल. तर प्रिन्सिपल सोल्युशनची कॉन्सेप्ट आपण अभ्यासलेलीच आहे, डेफिनेशन आपण अभ्यासलेली आहे की एखाद्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण प्रिन्सिपल सोल्युशन कधी म्हणणार आहोत, ज्या वेळेस
ती सोल्युशन हे 0पेक्षा मोठं असणार आहे, म्हणजे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 2π, ठीक आहे, सॉरी लेस दॅन 2π असेल तर त्या व्हॅल्यूला, त्या सोल्युशनला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणणार आहोत, ठीक आहे. म्हणजेच काय, तर इथे मी आधी ती राईट करतो ती डेफिनेशन आणि मग नंतर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. बघा प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन काय आहे, तर प्रिन्सिपल सोल्युशन कशा पद्धतीने असणार आहे, तर तो जो अँगल किंवा ती जी व्हॅल्यू आहे ती 0पेक्षा मोठी आणि 2πपेक्षा लहान असणार आहे. ही डेफिनेशन मी मुद्दाम येथे लिहिलेली आहे कारण ती पुढे आपल्याला अप्लाय करायची आहे आणि त्यावरूनच ते आपल्याला ते सोल्युशन भेटणार आहे. बघा मी डेफिनेशन लिहिलेले आहे. आपल्याला जो अँगल भेटलेला आहे किंवा भेटणार आहे तो 2πपेक्षा लहान पाहिजे हे लक्षात घ्या आणि 0 किंवा 0पेक्षा मोठा पाहिजे. सो आता बघा सोल्युशनमध्ये आपल्याला इक्वेशन काय आहे, गिवन sin x = 1/√2 लक्षात येते. ओके, तर बघा जे गिवन आहे ते आधी मी राईट करतो, गिवन इक्वेशन राईट करतो. सो गिवन sin x = 1/√2, ठीक आहे. या पद्धतीने ते इक्वेशन आहे. आता डायरेक्टली त्या इक्वेशनवरनं आपल्याला एक्सची व्हॅल्यू किंवा थिटा, हा लक्षात घ्या कधी कधी तिथे थिटा देखील विचारलेला असतो, थिटा देखील असू शकतो, sin θ = 1/√2, तर तुम्हाला ते इक्वेशन थिटामध्ये भेटेल, ठीक आहे, सोल्युशन थिटामध्ये भेटेल. आता इन टर्म्स मी ते एक्समध्ये घेतलेलं आहे इक्वेशन, तर जे सोल्युशन आहे ते इन टर्म्स एक्समध्ये भेटणार आहे, लक्षात येते या पद्धतीने. तर इक्वेशन आपल्याकडे या पद्धतीने आहे. आता साईनच्या कोणत्या अँगलची किंमत 1/√2 आहे, ठीक आहे. तो जो काही अँगल भेटेल ती झाली तुमची फर्स्ट व्हॅल्यू किंवा फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन, ठीक आहे. इथे बघा आपल्याला जे अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला पुढे अप्लाय करायचे आहेत. म्हणजे अजून कोणकोणते असे अँगल आहेत की त्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 आहे, ठीक आहे. त्या अँगलवरती साइन फंक्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला 1/√2 भेटणार आहे. ते अँगल बेसिकली आपल्याला फाइंड करायचे आहेत आणि अजून ते जे काही अँगल आहेत ते ह्या डेफिनेशनमध्ये आपले बिलॉंग झाले पाहिजे, ठीक आहे. म्हणजे 0 to 2πच्या दरम्यान तो अँगल भेटला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर बघा मी डायरेक्टली इथे आपल्याला ह्या गिवन इक्वेशनवरनं एकची व्हॅल्यू आपल्याला भेटेल, ठीक आहे, कारण सिंगल टर्म आहे, सिंगल फंक्शन आहे, ओन्ली साइन. म्हणजे साइनच्या अशा कोणत्या अँगलची किंमत 1/√2 आहे, तो अँगल म्हणजे आपली एकची व्हॅल्यू असणार आहे, हे कळतंय. बघा मग आता हा अँगल फाइंड करण्यासाठी मी एक इथे ट्रिक प्रोव्हाइड करतो जी तुम्हाला माहीत पण असेल किंवा नसेल हे माहीत. तर बघा ती ट्रिक नक्की काय आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रायंगल ड्रॉ करतो, ठीक आहे. तर त्या ट्रायंगलवरनं तुम्हाला ही कन्सेप्ट समजेल. बघा ओके, तर इथे एक मी स्मॉल ट्रायंगल ड्रॉ करतो. बघा तर बघा इथे मी 2 ट्रायंगल कन्सिडर केलेले आहेत, हे कशा पद्धतीने आहेत व्यवस्थित समजून घ्या. तर इथे हा जो फर्स्ट जो ट्रायंगल आहे इथे बघा आधी अँगल व्यवस्थित समजून घ्या ह्या ट्रायंगलचे. तर इथे 90 असणार आहे, ठीक आहे, इथे पण 90 असणार आहे. दोन्ही ट्रायंगल मुद्दाम एक्सप्लेन केलेले आहेत, म्हणजे पुढे जेवढे काही आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत त्याच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत, ठीक आहे, अँगल फाइंड करायचं आहे. तर ह्या 2 ट्रायंगलवरनं मी फाइंड करणार आहे, ठीक आहे. तर व्यवस्थित बघा इथे समजून घ्या, एक ट्रिक आहे छोटीशी. तर हा इथे 45 90चा जो अँगल आहे, ठीक आहे, हा 45 डिग्री, इथे पण 45 डिग्री, इथे सेकंडमध्ये इथे हा 60 डिग्री आहे, त्यानंतर इथे 30 डिग्री आहे आणि इथे 90 आहे, ठीक आहे, हा 90 डिग्रीचा आहे. आता याच्या ज्या साईड्स आहेत त्या साईडच्या व्हॅल्यू कशा पद्धतीने आहेत किंवा त्याची लेंथ किती आहे ती बघा. इथे 1 घ्यायची आहे, ठीक आहे, इथे 1 घ्यायची आहे कारण ह्या 2 साईड सेम असणार आहे, ठीक आहे. 1 आणि इथे √2 असणार आहे, ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर इथे जर 1 असेल तर इथे आपल्याला इथे बघा हा जो हायपोटेनस आहे, ठीक आहे, हा 2 असणार आहे आणि इथे √3 व्हॅल्यू असणार आहे, ठीक आहे. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ठीक आहे. हे 2 ट्रायंगल असेच्या असे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, त्याच्या ज्या साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. बघा मी ज्या पद्धतीने ड्रॉ केलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये देखील ड्रॉ करायचा आहे. आधी जो ट्रायंगल आहे तो व्यवस्थित समजून घ्या, तो कशा पद्धतीने इथे एक्झाम्पलमध्ये आपल्याला सोल्युशन फाइंड करण्यासाठी त्याचा यूज होणार आहे ती व्यवस्थित समजून घ्या. बघा इथे फर्स्ट जो आहे तो 45चा ट्रायंगल आहे,
ठीक आहे. त्यामधील ही जी फर्स्ट साईड आहे ती 1 आहे, इथे सेकंड जी साईड आहे ती 1 आहे आणि जी हायपोटेनस आहे ती √2 आहे. हायपोटेनस म्हणजे कर्ण, ठीक आहे. कर्णाची जी व्हॅल्यू आहे ती √2 आहे. त्यानंतर सेकंड ट्रायंगलमध्ये हा 360चा ट्रायंगल आहे, ठीक आहे. यामध्ये जी सर्वात स्मॉलेस्ट साईड आहे तिची व्हॅल्यू 1 कन्सिडर करा, ठीक आहे. हायपोटेनस ती 2 असणार आहे आणि जी ॲडजस्टंट साईड असणार आहे ह्या 30ची किंवा जी ही साईड असणार आहे 60च्या ऑपोजिट ती √3 आहे, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या जी हायपोटेनस असते ती नेहमी ह्या 2 साईड्सपेक्षा, ठीक आहे, उरलेल्या 2 साईड्सपेक्षा ग्रेटर असणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ट्रायंगलमध्ये हायपोटेनस नेहमी ग्रेटर असतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे 2 ट्रायंगल तुम्हाला जर आता व्यवस्थित अंडरस्टँड झाले असतील तर आता ह्या ट्रायंगलवरनं व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची ते बघा. आता आपल्याकडे इक्वेशन काय आहे, sin x = 1/√2, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे कोणत्या 2 व्हॅल्यू माहीत आहेत बघा. तर ओके बघा, sin x = 1/√2 आहे, ठीक आहे. मग साईनचा रेशो काय आहे, साईनचा रेशो काय असतो तर साइन थीटा म्हणूया. ओके, साइन थीटा = साइन थीटा काय असतो तर समोरची बाजू भागिले कर्ण, ठीक आहे. म्हणजेच अपोजिट साइड्स अपॉन हायपोटेनस, ठीक आहे. अपोजिट अपॉन हायपोटेनस, ठीक आहे. अपोजिट अपॉन हायपोटेनस. आता आपल्याकडे इथे काय आहे, sin x = 1/√2 आहे. म्हणजे जर कंपेअर केले हे 2 इक्वेशन, ठीक आहे, तर आपल्याला अपोजिट साइड्स किती भेटणार आहे 1 भेटेल आणि हायपोटेनस किती भेटेल √2 भेटेल. आणि ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यूज आहेत साइनच्या त्या कोणत्या ट्रायंगलमध्ये आपल्याकडे इथे बिलॉंग होत आहे तर बघा, ही 1 जी व्हॅल्यू आहे ती इथे आहे, इथे आहे, ठीक आहे. इथे या सेकंड ट्रायंगलमध्ये देखील आहे, ठीक आहे. बट जी हायपोटेनस आहे √2 ती कोणत्या ट्रायंगलमध्ये बिलॉंग होते तर इथेच होते बघा. फक्त 45चा जो ट्रायंगल आहे तिथे ही व्हॅल्यू बिलॉंग होते √2. बघा, ही हायपोटेनस आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे √2 आहे, ठीक आहे. ह्या ट्रायंगलमध्ये ती व्हॅल्यू बिलॉंग होत नाही, ठीक आहे. बघा, इथे फक्त 1 आहे, 2 आहे आणि √3 आहे. √2 इथे व्हॅल्यू नाही. म्हणजे आपल्याला कोणता ट्रायंगल इथे ह्या सोल्युशनसाठी कन्सिडर करावं लागेल तर हा फर्स्ट नंबरचा ट्रायंगल. लक्षात येते. ओके, मग आता व्हॅल्यू कशी भेटेल बघा. तर साइनच्या कोणत्या अँगलची किंमत 1/√2 आहे. म्हणजेच आता इथे बघा कंपेअर केल्यानंतर अपोजिट साईड जी आहे ती आपल्याकडे 1 आहे, हायपोटेनस किती आहे √2 आहे, ठीक आहे. अपोजिट आता बघा सपोज हा अँगल कन्सिडर केला तर ह्या अँगलची अपोजिट साईड म्हणजेच फ्रंट साईड, ठीक आहे, समोरची बाजू ती किती आहे 1 आहे, ठीक आहे. ही व्हॅल्यू आहे 1 आणि हायपोटेनस किती आहे √2 आहे. आणि मी हा जरी अँगल कन्सिडर केला 45 हा खालच्या साईडचा बेसच्या साईडचा तर याच्या ऑपोजिट साईड्स 1 आहे आणि हायपोटेनस √2 आहे. म्हणजे मी कोणताही अँगल जर कन्सिडर केला 45चा ही व्हॅल्यू मला तिथे भेटते, ठीक आहे. म्हणजेच मला इथे काय लिहिता येईल. सो देअरफॉर थीटा = डायरेक्टली लिहायचं आहे, ठीक आहे. फक्त ती व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड केली बेसिकली मी ते एक्सप्लेन केलं. तर ह्या ट्रायंगलवरनं ती व्हॅल्यू फाइंड केली, ठीक आहे. सो थीटा = मला किती भेटणार आहे 45 डिग्री भेटणार आहे. म्हणजे थीटा 45 डिग्री असताना मला व्हॅल्यू किती भेटेल 1/√2. पण आता आपल्याला जी इक्वेशन आहे ते इन टर्म्स मगाशी म्हणलं मी एक्समध्ये आहे तर आपल्याला ते एक्समध्ये राईट करावं लागेल, ठीक आहे. सो देअरफॉर x = 45 डिग्री. आणि एक लक्षात घ्या 45 डिग्री हा जो अँगल आहे तो आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचा आहे. नेहमी रॅडियनमध्ये आपल्याला ते सोल्युशन राईट करायचं आहे. कारण आपल्याला जी डेफिनेशन आहे प्रिन्सिपल सोल्युशनची ती 0 to 2π दरम्यान इथे मी राईट केलेली आहे, ठीक आहे. म्हणजे रॅडियनमध्ये राईट केलेली आहे. तर मला जो अँगल आपल्याला इथे फाइंड होणार आहे किंवा जी सोल्युशन फाइंड होणार आहे ती देखील मला रॅडियनमध्ये राईट करायचं आहे. आणि तो अँगल बेसिकली ह्या याच्यामध्ये बिलॉंग होतो की नाही, ठीक आहे, हे डेफिनेशन सॅटिस्फाय करतोय की नाही ते आपल्याला चेक करावं लागेल. तरच तो अँगल ते सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन होणार आहे. कळतंय. एकदम इझी कन्सेप्ट आहे. बघा, फर्स्ट अँगल आपल्याला भेटलेला आहे थीटा = 45. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला 45 डिग्री भेटलेली आहे. आता ती आपल्याला राईट करायची आहे रेडियनमध्ये. आता रेडियनमध्ये कशा पद्धतीने तर सिम्पली 45ला
मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180ने, ठीक आहे, पाय अपॉन 180ने. रॅडियनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर पाय अपॉन 180ने, लक्षात येते. आणि जर रॅडियनमध्ये जर असेल आणि ते जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180 आपण पायने मल्टिप्लाय करायचं, लक्षात येते. एकदम सिम्पल आहे. पुढे आपल्याला भेटेलच ती कॉन्सेप्ट. तर बघा, हां इथे बघा डिग्री टू आपल्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला पाय आपण 180ने मल्टिप्लाय करायचं आहे, ठीक आहे. कोणताही अँगल गिवन असू द्या, जर डिग्रीमध्ये असेल तर रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय आपण 180ने मल्टिप्लाय करायचं, लक्षात येते. एकदम इझी आहे. तर बघा इथे मल्टिप्लाय केल्यानंतर इथे बघा ह्या 45ला इथे जर 5ने डिवाइड केलं तर 5 9 45, इथे किती भेटेल 5 3 15, ठीक आहे. आणि इथे आपल्याला 5 30, इथे 9 1 9 9 4 36. ओके, म्हणजे आपल्याला अँगल किती भेटेल इथे पाय आणि इथे 4, म्हणजेच आपल्याला रॅडियनमध्ये अँगल किती भेटणार आहे, एक्सची व्हॅल्यू किती भेटणार आहे तर एक्स इज इक्वल टू आपल्याला भेटेल पाय बाय 4, लक्षात येते. हा अँगल आपल्याला भेटेल आणि ही व्हॅल्यू आपल्याला नंतर पुढे यूज करायची आहे, हे लक्षात घ्या. कळतंय. ओके, ही जी टर्म आहे ही आपल्याला भेटलेली आहे एक्सची व्हॅल्यू, एक्स इज इक्वल टू पाय बाय 4. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. हां अजून एक, आणि हा जो अँगल भेटलेला आहे हा यामध्ये बिलॉंग होतो का तर ऑब्वियसली होतो. बघा आपल्याला ही व्हॅल्यू जी भेटलेली आहे, जे सोल्युशन भेटलेलं आहे ते 0पेक्षा मोठंच आहे, ठीक आहे. बघा 0 ग्रेटर दॅन और इक्वल टू एक्स आहे. एक्स म्हणजे आपली व्हॅल्यू आहे, 0पेक्षा मोठी आहे, ठीक आहे. ओके, म्हणजे ही साईड सॅटिस्फाय झाली. आता 2πपेक्षा लहान आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर ऑब्वियसली आहे 2π म्हणजे किती अँगल असतो, 2π म्हणजे 360 असतो, बरोबर. आणि आपल्याला इथे अँगल किती भेटला होता 45 डिग्री भेटला होता. म्हणजे हा जो अँगल आहे तो ह्या कंडिशनमध्ये बसतोय, बरोबर ना, ह्या कंडिशनमध्ये बिलॉंग होतोय. म्हणजे आपल्याला एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 हा जो अँगल भेटलेला आहे हे किंवा जे हे सोल्युशन भेटलेलं आहे हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे, ठीक आहे. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन भेटलं तर याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया, ठीक आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन, लक्षात येते. आता बघा मी मगाशीच म्हणलं की आपल्याला एकच अँगल भेटणार नाही, लक्षात घ्या. हां ट्रिकोनोमेट्रिकचा आपण स्टडी करतोय, ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशनचा. तर ट्रिकोनोमेट्रिक इक्वेशन किंवा ट्रिकोनोमेट्रिक ज्या टर्म्स आहेत ते नेहमी पिरियॉडिकमध्ये असतात, लक्षात येते. ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन हे नेहमी पिरियॉडिक असतात. म्हणजे सपोज बघा साईन एखादा अँगल असेल आणि त्याची व्हॅल्यू जर 1 असेल, ठीक आहे, तर अजून असा एखादा अँगल आपल्याला भेटू शकतो की त्याची व्हॅल्यू किती असेल 1च असेल, लक्षात येते. म्हणजे डिफरंट अँगलसाठी आपल्याला सेम व्हॅल्यू भेटते, ठीक आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो पिरियॉडिक, लक्षात येते. म्हणजे तीच व्हॅल्यू आपल्याला रिपीट भेटत असेल तर त्याला आपण पिरियॉडिक म्हणत असतो, लक्षात येते. म्हणजेच इथे आपल्याला असा अजून एक अँगल भेटेल, अजून एक असं सोल्युशन भेटेल की त्या सोल्युशनची व्हॅल्यू किती असणार आहे 1/√2 असणार आहे, ठीक आहे. साईनचे असा अजून एक अँगल आपल्याला भेटू शकतो की त्याची व्हॅल्यू आपण 1/√2 आपल्याला भेटू शकते, लक्षात येते. एक तर अँगल आपल्याला भेटलेलंच आहे पाय बाय 4, ठीक आहे. एक सोल्युशन आपल्याला भेटलेलंच आहे, ते आपण डायरेक्टली इथे फाइंड केलं. साईनच्या अशा कोणत्या अँगलची किंमत 1/√2 आहे ते फाइंड करण्यासाठी मी तुम्हाला इथे 2 फिगर सांगितल्या. तर त्याच्यातली ही फर्स्ट फिगर आपली इथे यूज झाली, कारण इथे आपल्याला 1/√2 होती, ठीक आहे. त्या व्हॅल्यू या ट्रायंगलमध्ये बिलॉंग होत होत्या, म्हणून आपण तो फर्स्ट ट्रायंगल यूज केला 40/40चा, ठीक आहे. जर 360मध्ये जर प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, म्हणजे त्या टाईपमध्ये जर असेल तर आपल्याला मग हा सेकंड टाईपचा ट्रायंगल जो आहे तो आपल्याला अप्लाय करता येईल, ठीक आहे. त्यावरून व्हॅल्यू फाइंड करता येईल पुढे ते, त्यामुळे मी आधीच तुम्हाला ते एक्सप्लेन करून ठेवलं, ठीक आहे. ओके, म्हणजे एक अँगल आपल्याला इथे फाइंड झालेला आहे. आता आपल्याला सेकंड अँगल फाइंड करायचा आहे की अशा कोणत्या अँगलची किंमत आपल्याला इथे साईनच्या कोणत्या अँगलची किंमत 1/√2 भेटते ते आपण चेक करूया, ठीक आहे. मग आता हा अँगल चेक करण्यासाठी, ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी इथे आपण ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपण अलाइड अँगलची जी फॉर्म्युले आहेत ते अप्लाय करत असतो, ठीक आहे. ओके, मग आता हे अलाइड अँगलचे फॉर्म्युले नक्की कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने इथे अप्लाय करायचे आणि त्याच्यावरनं व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची, प्रिन्सिपल सोल्युशन, ठीक आहे, ते आपण बघूयात. बघा एक फाइंड झालेलीच आहे. सो आता आपल्याला अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याकडे वळायचं. आता इथे अलाइड अँगलचे फॉर्म्युले कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने असतात ते आधी समजून घ्या. तर अलाइड अँगलचे फॉर्म्युले हे साइन मायनस थिटा, साइन 90 मायनस थिटा किंवा 90 प्लस थिटा, ठीक आहे, कॉस 90 मायनस थिटा, 90 प्लस थिटा, ठीक आहे. म्हणजे ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन त्या पद्धतीने व्हॅरी होत जातील आणि
अँगल कशा पद्धतीने असेल 90 प्लस थिटा किंवा 90 मायनस थिटा, 180 मायनस थिटा, 180 प्लस थिटा किंवा 270 मायनस थिटा प्लस थिटा, त्यानंतर 360 मायनस थिटा प्लस थिटा या पद्धतीने, ठीक आहे. ह्या टाईपचे अँगल असतील आणि त्या अँगलवरती, ठीक आहे, साइन फंक्शन, कॉस फंक्शन, टॅन फंक्शन, कॉट, सेक, कोसेक ह्या टाईपचे फंक्शन त्या अँगलवरती अप्लाय झालेले असतात आणि अप्लाय होऊन त्याची व्हॅल्यू आपल्याला कोणत्या फंक्शनमध्ये भेटते, ठीक आहे. आणि ती फंक्शन, ती जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह भेटते की पॉझिटिव्ह भेटते, ठीक आहे. ह्या टाईपचे जे फॉर्म्युले आहेत त्याला आपण अलाइड अँगल म्हणत असतो, ठीक आहे. ते सर्व अलाइड अँगलचे फॉर्म्युले आपल्याला इथे ह्या टाईपच्या प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करण्यासाठी लागणार आहेत, लक्षात येते. बट एवढे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्हाला साईनच्या टर्ममधील जे फॉर्म्युले आहेत, साईन आणि कॉसच्या टर्ममधले तेच फॉर्म्युले तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. आणि त्यामध्ये देखील तुम्हाला साईन 180ची जी फॉर्म्युले आहेत, ठीक आहे, 180 आणि 360च्या मधील जे फॉर्म्युले आहेत तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. म्हणजे सपोज साईन 270, बघा मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तुम्हाला जर गोंधळ होत असेल तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्ही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेलच आणखीन. तर मी फक्त ओरली सांगतोय नक्की ते कोणकोणते आहेत. तर साईन 270 मायनस सपोज थिटा असेल किंवा साईन 270 प्लस थिटा असेल, ठीक आहे, किंवा साईन 360 प्लस थिटा किंवा साईन 360 मायनस थिटा ह्या टाईपचे जे फॉर्म्युले आहेत, अलाइड अँगलचे फॉर्म्युले, ते आपल्याला इथे यूज करायचे आहेत, ठीक आहे, कळत आहे. आणि त्याच टाईपचे का करायचे आहेत त्याचं रिझन देखील मी तुम्हाला पुढे सांगेल. बघा आपण सोल्युशन बघूया इथे पुढे कंटिन्यू. अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याने कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे. सो अलाइड अँगल बाय अलाइड अँगल फॉर्म्युला आहे. बघा मी हे अलाइड अँगलची जी काही कन्सेप्ट आहे, अलाइड अँगलचे फॉर्म्युले जे आहेत ते कशा पद्धतीने फॉर्म झालेले आहेत, कशा पद्धतीने त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ठीक आहे. ह्या टॉपिकवरती मी एक सेपरेट लेक्चर तयार करेल, मग ते लेक्चर तुम्ही अभ्यासा, तिथे तुम्ही ही कॉन्सेप्ट चांगल्या डिटेलमध्ये तुम्ही समजून घेऊ शकता, ठीक आहे. आणि मलाही ती चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल, कारण आता आपला टॉपिक जो आहे तो प्रिन्सिपल सोल्युशनचा आहे. तो टॉपिक बाजूला राहील जर मी अलाइड अँगलचं जर एक्सप्लेन करायला गेलो, ठीक आहे. त्यामुळे आधी आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे हे जे कॉन्सेप्ट आहे त्या व्यवस्थित समजून घेऊया आणि फॉर्म्युलेचे जे काही कॉन्सेप्ट आहेत, ट्रिक जे आहेत त्या मी सेपरेट लेक्चर त्यासाठी मी कंडक्ट करेल, ठीक आहे. ते लेक्चर तुम्ही अभ्यासू शकता. तर आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. बघा सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. हे फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन झालेलं आहे π/4. सेकंड कशा पद्धतीने बघा. सो बाय अलाइड अँगलचं फॉर्म्युला बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. आता लक्षात घ्या अलाइड अँगलचे फॉर्म्युले भरपूर आहेत, लक्षात येते कोणकोणते मी आता सांगितलं, साइन कॉस, टॅन कॉट, सेक, कोसेकपर्यंत. अप्लाय कोणता करायचा हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. का अप्लाय करायचा हे महत्त्वाचं आहे. ह्या दोन कॉन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला जाईल, ठीक आहे. आणि ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. इतकी गॅरंटी मी देऊ शकतो. बघा अलाइड अँगलचा फॉर्म्युला आपल्याला इथे सेकंड स्टेपमध्ये अप्लाय करायचा आहे. कोणता अप्लाय करायचा आहे आणि का अप्लाय करायचा आहे हे समजून घ्या. आता कोणता अप्लाय करायचा आहे हे आधी समजून घ्या. तर इथे आपल्याकडे फंक्शन कोणतं आहे, इक्वेशन कोणतं आहे, साइन x = 1/√2, ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे कन्फर्म झालं की आपल्याला फर्स्ट बघा इथे मी राईट करतो, बघा एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. कोणताही डाऊट तुमच्या मनामध्ये राहिला नाही पाहिजे. बघा फर्स्ट कोणता अप्लाय करायचा आहे, विच, ठीक आहे, विच कोणता फॉर्म्युला, आणि सेकंड वाय. हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत, ठीक आहे. हे जर दोन तुम्हाला जर व्यवस्थित समजले तर पूर्ण प्रॉब्लेमच समजला. बघा विच म्हणजे कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, तर साइन एक्सचा, ठीक आहे. साइन एक्सचा म्हणजे साइनच्या टाईपमधील जो अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे तो अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. का अप्लाय करायचा आहे बघा वाय. तर इथे आपल्याकडे गिव्हन इक्वेशन कोणत्या टाईपमध्ये आहे, साइन एक्समध्ये आहे, बरोबर ना. साइन फंक्शन आपल्याकडे गिव्हन आहे, साइन इक्वेशन आपल्याकडे गिव्हन आहे, म्हणून आपल्याला साइनचा अलाइड अँगल फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. वाय तर इथे गिव्हन फंक्शन इज साइन एक्स, ठीक आहे, किंवा इन द फॉर्म ऑफ साइन, लक्षात येते. म्हणून आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. मग आता साइनचाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे अलाइड अँगलचा, बट तो कोणता अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. परत फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा आहे, साइनमधीलच. कारण बघा साइनचे परत फॉर्म्युले आहेत, साइन 90 मायनस थिटा, 90 प्लस थिटा, 180 मायनस थिटा, 180 प्लस थिटा, 360 प्लस थिटा मायनस थिटा, 270 मायनस थिटा, ठीक आहे. ह्या टाईपचे सर्व फॉर्म्युले आहेत.
तर याच्यामधले कोणते अप्लाय करायचे आहेत, तर सिम्पली बघा 180 मायनस थिटा, त्यानंतर 180 प्लस थिटा, ठीक आहे. इथे असं लिहितो मी बघा, हा अँगल आहे, हा दोन अँगलचे ॲडिशन सबट्रॅक्ट म्हणजे 180 मायनस काहीतरी अँगल आपल्याकडून त्यामधून सबट्रॅक्ट केला तर व्हॅल्यू काय भेटणार आहे, ते 180 मध्ये जर एखादा अँगल ॲड केला तर त्याची व्हॅल्यू काय भेटणार आहे, ती व्हॅल्यू म्हणजे अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याने आपल्याला ती सिम्प्लिफाय होत असतं, लक्षात येते. सो इथे सपोज आपल्याकडे कोणताही अँगल याच्यावरती अप्लाय झालेला असू शकतो, हे लक्षात घ्या. इथे ह्या अँगलवरती, ह्या सबट्रॅक्शनवरती सपोज साईन, आता आपल्याला साईनचा विचार करायचा आहे, ठीक आहे, म्हणून मी साईन लिहितो. साईन फंक्शन अप्लाय झालेलं असतं, कॉस टॅन कॉस सेक कोसेकपर्यंत कोणतेही फंक्शन अप्लाय झालेलं असू शकतं, पण फॉर्म्युला कोणता चूज करायचा आहे, तर इथे गिव्हन इक्वेशन जे आहे साईनमध्ये आहे, म्हणून आपल्याला साईन फंक्शन साईनसाठीचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, इथे पण साईन, ठीक आहे. अजून कोणत्या टाईपमध्ये असू शकतं, तर 180 मायनस थिटा, ठीक आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने देखील असू शकतं, 270 प्लस, आता मी एकाच याच्यामध्ये लिहितो, ठीक आहे, प्लस ऑर मायनस थिटा, आणि त्यानंतर 360 प्लस ऑर मायनस थिटा, ठीक आहे, असा देखील फॉर्म्युला आहे. इथे 180 म्हणजे 180 ना, तर इथे 90चा पण असू शकतो, 90 प्लस ऑर मायनस थिटा, ठीक आहे. बघा किती टाईपचे झाले, तर हे दोन, इथे हे दोन, आणि इथे सॉरी इथे किती, हे ऑलरेडी दोन आहेत बरोबर ना, प्लस ऑर मायनसचे हे दोन, आणि इथे हे दोन, म्हणजे बघा हे 2 बेत्रिक 6 बेचोक 8, ठीक आहे ना. इथे हे 2 आणि इथे हे 2 फॉर्म्युले बघा टोटल किती आहेत, 5 आहेत बरोबर. 1 2 3 आणि 4 सॉरी 8 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. 8 टाईपमधील अँगल आहेत ते, त्या अँगलवरती कोणताही इकडे कोणतेही फंक्शन अप्लाय झालेलं असेल ट्रिकोनोमेट्रिक, ठीक आहे. आणि अप्लाय झाल्यानंतर पुढे व्हॅल्यू काय भेटणार आहे, ठीक आहे, ते मी त्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. सो आता फक्त ते फॉर्म्युले इथे कशा पद्धतीने आणि का अप्लाय करायचे हे एवढं समजून घ्या, ठीक आहे. ओके, आता आपल्याला हे तर कंपाऊंड झालेलं आहे, साईनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. का अप्लाय करायचा आहे, तर गिव्हन इक्वेशन साईनमध्ये आहे म्हणून. ओके, आता कोणता अप्लाय करायचा आहे बघा, यापैकी सर्व ज्याच्यावरती साईन मी अप्लाय करू शकतो, ठीक आहे. आणि ह्या अँगलवरती, ह्या सबट्रॅक्शन ॲडिशन सबट्रॅक्शनवरती साईन फंक्शन अप्लाय केल्यानंतर मला पुढे व्हॅल्यू कोणती भेटते, तर बघा इथे मी ती नेक्स्ट पेजवरती राईट करतो. सो बघा कोणता अँगल, तर बघा साईन आता आपल्याला फॉर्म्युला बघा, आधी मी ते सांगतो फॉर्म्युला नक्की कशा पद्धतीने तो घ्यायचा आहे, साईनचा कोणता फॉर्म्युला घ्यायचा आहे त्यासाठी बघा. तर आपल्याकडे गिव्हन काय आहे, साइन एक्स इज इक्वल टू 1/√2, ठीक आहे. म्हणजे ही 1/√2 जी व्हॅल्यू आहे ही साईनचीच कोणत्या तरी अँगलची असणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला बघा आता हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, कोणता अप्लाय करायचा आहे, ठीक आहे, हे तर डिस्कस झालेलं आहे. यामधील परत साईनचा कोणता अप्लाय करायचा आहे हे आहे, ठीक आहे ना, लक्षात घ्या. इथे परत सब विच फॉर्म्युला, ठीक आहे. साईनचा कोणता फॉर्म्युला म्हणजे कोणत्या डिग्रीमध्ये असला पाहिजे, 90 मायनस किंवा प्लस थिटा पाहिजे, किंवा 180 मायनस प्लस थिटा पाहिजे, किंवा 270, ठीक आहे ना, लक्षात येते मला काय सांगायचं आहे. तर साईनचा कोणता असा इथे मला सबट्रॅक्शन ॲडिशनचा अँगल चूज करावा लागेल, ठीक आहे, ती टर्म चूज करावी लागेल. तर ते ह्यावरनं परत आपल्याला भेटत असतं, ठीक आहे, यावरून तो चूज करायचा आहे. तर याची जी लेफ्ट हँड साईड आहे, लक्षात येते, इथे बघा इक्वेशनमध्ये ही जी लेफ्ट हँड साईड आहे ही कशी आहे, पॉझिटिव्ह आहे, लक्षात येते. आणि ही जी राईट हँड साईड आहे ती देखील कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. 1/√2 पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. साइन एक्स पॉझिटिव्ह आहे, दोन्ही साईड कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत, ठीक आहे. राईट हँड साईड बघा, हा मी हे पुन्हा सांगतो, राईट हँड साईड कशी आहे, RHS पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. मग आपल्याला असा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे की तो अलाइड अँगल साइन एक्स मधला असेल, ठीक आहे. आणि तो साइन एक्स मधील जो अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याची जी राईट हँड साईड जी आहे ती आपल्याला कशी पाहिजे, ती आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे आणि ती साइन एक्सच्याच फॉर्मॅटमधील पाहिजे, हे लक्षात घ्या. कळतंय मी काय सांगतोय बघा, व्यवस्थित समजून घ्या.
हे जर तुम्हाला कळलं तरच पुढे तुम्हाला हा सर्व प्रॉब्लेम समजेल आणि पुढे तुम्ही हे तुमच्या मनाने सॉल्व्ह करू शकतात एक्झाम्पल. ठीक आहे, कोणाची पाहायची गरज नाही. ठीक आहे, आणि सेल्फ स्टडी करून तुम्ही ही सर्व कन्सेप्ट समजून घेऊ शकता. ठीक आहे, बघा आपल्याला कशा पद्धतीने फॉर्म्युला चूज करायचा आहे. तर यावरनं ही तर पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट कुठे करा, राईट हँड साईडकडे. ही टर्म आपल्याला कशी पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ही टर्म पॉझिटिव्ह पाहिजे. का पाहिजे तर आपल्याला ते गिवन इक्वेशनमध्ये ही जी 1/√2 ही जी राईट हँड साईड आहे ही पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणून आपण जो अलाइड अँगलचा फॉर्म्युला चूज करणार आहोत त्या अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याची जी राईट हँड साईड आहे, म्हणजे सपोज साइन 180 - थिटाची जी काय व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर साईनच्याच टर्ममध्ये पाहिजे आणि ती बेसिकली पॉझिटिव्ह पाहिजे. लक्षात येते असं मी का म्हणतो तुमच्या पुढे लक्षात येईल, कारण असे फॉर्म्युले आहेत. म्हणजे जर साइन 180 - थिटा असेल, म्हणजे बघा मी डायरेक्टली एखादा एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय मला म्हणायचं आहे ते. ठीक आहे, सपोज मी असं घेतलं बघा, फॉर एक्झाम्पल सपोज मी असं घेतलं कॉस, बघा मी इथे घेतो कॉस 90 - थिटा, सॉरी ओके साइन 90 + थिटा. हा जर मी एखादा अलाइड अँगलचा फॉर्म्युला घेतला तर याची व्हॅल्यू किती भेटते, -sin थिटा. ठीक आहे, -sin थिटा. बघा हा अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इथे हा अँगल आहे. ठीक आहे, ही पूर्ण जी लेफ्ट हँड साईड आहे ती कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आणि ह्या फॉर्म्युल्याची जी राईट हँड साईड आहे, ठीक आहे, ही राईट हँड साईड आहे, याच्यामधील ही जी टर्म आहे बघा इथे निगेटिव्ह साईड अप्लाय झालेला आहे. बरोबर, म्हणजे ही पूर्ण जी राईट हँड साईड आहे ती काय आहे, निगेटिव्ह आहे. लक्षात येते, कळतंय. बघा म्हणजे आपल्याला इथे बघा मी काय म्हणत होतो की जो फॉर्म्युला आपल्याला चूज करायचा आहे त्यामधील तो फॉर्म्युला कशा पद्धतीने चूज करायचा आहे तर आपलं जे काही गिवन इक्वेशन आहे राईट हँड साईडमधील जी टर्म आहे ती कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपला अलाइड अँगलचा फॉर्म्युल्यामधील जी राईट हँड साईडची जी टर्म आहे ती देखील कशी पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे, आणि मी जर हा फॉर्म्युला चूज केला तर इथे राईट हँड साईडमधील टर्म साईनमध्ये आहेच. ठीक आहे, बट ती कशी आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे हा फॉर्म्युला मला इथे चूज करता येणार नाही. लक्षात येते, कळते मला काय सांगायचं आहे. बघा मी इथे फॉर्म्युला तो राईट करतो. साईनच्या कोणता अँगल घ्यावा लागेल तर मला ती टर्म पॉझिटिव्ह भेटली पाहिजे. ठीक आहे, आणि ती साईनमध्ये असली पाहिजे असा फॉर्म्युला मला राईट करावा लागेल. तर तो मी राईट करतो. बघा म्हणजे आपल्याला इथे कोणता फॉर्म्युला भेटेल तर साइन पाय मायनस थिटा. म्हणजेच आता आपल्याला इन टर्म्स एक्समध्ये लिहायचं आहे ना, म्हणून मी इथे डायरेक्टली एक्स लिहितो. साइन पाय - एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटते साइन एक्स. लक्षात येते, बघा या पद्धतीने आहे ते. हा फॉर्म्युला आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन पाय - एक्स इज इक्वल टू साइन एक्स. ठीक आहे, या पद्धतीने. तर आता यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे आणि आपल्याला पुढे मग ते सेकंड सोल्युशन म्हणजे प्रिन्सिपल किंवा जे सेकंड जो थिटा आहे तो आपल्याकडे फाइंड होईल. ठीक आहे, तर इथे हा फॉर्म्युला बघा परत एकदा समजून घ्या. इथे मी जो राईट केलेला आहे बघा, फक्त जी राईट हँड साईड आहे ती कॉन्सन्ट्रेट करा. राईट हँड साईडकडे इथे बघा साइन एक्स आहे. ठीक आहे, आणि तो साइन एक्स पॉझिटिव्ह आहे. लक्षात येते, परत सांगतोय बघा साइन एक्स आहे आणि तो साइन एक्स पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, हाच फॉर्म्युला काय यूज केला किंवा ह्याच टाईपमधील फॉर्म्युला काय यूज केला तर इथे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनची राईट हँड साईड जी आहे ती कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आणि इकडे LHS कशी आहे, साइन एक्स आहे. ठीक आहे, म्हणून इकडली जी राईट हँड साईड आहे ती कशी पाहिजे, आपल्याला साईनमधील पाहिजे आणि ती पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह का म्हणते ते तुम्हाला पुढे कळेलच, कारण पुढे इथे सपोज निगेटिव्ह असेल -1/√2 असेल तर इथे आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला निगेटिव्हसाठी चूज करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे असा फॉर्म्युला चूज करावा लागेल साईनमधील की त्या फॉर्म्युल्याची राईट हँड साईड जी आहे ती कशी पाहिजे, आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. ठीक आहे, आणि तो फॉर्म्युला तिथे मला चूज करावा लागेल. बट आता इथे आपल्याला 1/√2 आहे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणून मला असा साईनमधील फॉर्म्युला अलाइड अँगलचा यूज करावा लागेल की त्या फॉर्म्युल्याची राईट हँड साईडची टर्म आहे ती कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणून मी हा फॉर्म्युला चूज केला. लक्षात येते, साइन पाय - एक्स इज इक्वल टू साइन एक्स. कळतंय, एकदम इझी आहे. आता बघा इथून पुढे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे तर इथे जो अँगल आहे
बघा एक्स ही जी टर्म आहे ना ती इथे रिप्लेस झालेली आहे. बघा आधी हा फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या. इथे कशा पद्धतीने तो कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ठीक आहे. साइन पाय मायनस एक्स आहे, जो इथे एक्स आहे तोच इथे रिप्लेस झालेला आहे. लक्षात येते, इथे एक्स झालेला आहे, तो जो इथे अँगल असणार आहे तोच अँगल इथे येणार आहे, त्याच्याचवरती तो साइन फंक्शन अप्लाय होणार आहे. ठीक आहे. असं का लिहिलेलं आहे तुमच्या पुढे लक्षातच येईल. आपल्याकडे जी ही एकची व्हॅल्यू आहे ती आधीच ऑलरेडी आपण फाइंड केलेली आहे. कळतंय. म्हणजे बघा जे फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन आपण फाइंड केलं होतं ते आपल्याला त्याचा यूज करून आपल्याला सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. तर बघा फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन किती होतं तर π/4 होतं. ठीक आहे. म्हणजेच एकची व्हॅल्यू किती होती x = π/4 आणि आता ती व्हॅल्यू आपल्याला पुढे सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन किंवा सेकंड अँगल फाइंड करण्यासाठी यूज करायची आहे. बघा एकची व्हॅल्यू आपल्याला किती चूज करायची आहे आता π/4 म्हणजे ती अप्लाय करायची आहे इथे. बघा मी सिम्प्लिफाय करतो आणि म्हणजे तुम्हाला तो सेकंड अँगल भेटेल. कशा पद्धतीने भेटेल बघा. तर साइन इथे मी लिहून ठेवतो. बघा एकची व्हॅल्यू किती, एकची व्हॅल्यू π/4. ठीक आहे. ही व्हॅल्यू घ्यायची आहे. सो साइन पाय मायनस एकची व्हॅल्यू किती π/4 ती इथे अप्लाय केली π/4. ठीक आहे. कुठून घेतली हे लक्षात येते. जो फर्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड केली, जी फर्स्ट व्हॅल्यू फाइंड केली ती प्रिन्सिपल सोल्युशन, ती व्हॅल्यू तो अँगल आपल्याला इथे एक्स म्हणून कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे. त्याच वरनं फाइंड करायचं आहे. इज इक्वल टू बघा मी इथे सांगितलं जो एक्स इथे जो अँगल इथे रिप्लेस झालेला आहे, जो इथे आलेला आहे तोच इथे पुढे ह्या साईनवरती अप्लाय झालेला आहे. ठीक आहे. ओके. मग आता इथे आपल्याकडे अँगल कोणता आहे π/4 आहे, म्हणजे तोच इथे येईल. बरोबर. म्हणजे इथे किती येईल साइन π/4 येईल. कळतंय या पद्धतीने. आणि आता इथे बघा इथे पुढे आपण सिम्प्लिफाय करूया. सो साइन इम्प्लाइज साइन हे सिम्प्लिफाय करूया. बघा इथे याचा डिनॉमिनेटर 1 कारण हे फ्रॅक्शनमध्ये आहे. बरोबर. मग हे पण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. π/1 मायनस π/4. हे सिम्प्लिफाय कसं करायचं तर 4 × π क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × π 4π भेटेल. ठीक आहे. मायनस 1 × π आपल्याला π भेटेल. ओके. अपॉन 1 × 4 आपल्याला किती भेटेल 4 भेटेल. कळतंय. इज इक्वल टू इकडे किती आहे साइन π/4 ते आपण नंतर लिहूया त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. ती आधीच आपण फाइंड केलेली आहे. सो इम्प्लाइज आपल्याला किती भेटेल साइन 4π मायनस π म्हणजे किती भेटेल आपल्याला 4 - 1 3π अपॉन 4 भेटेल. बरोबर. विच इज इक्वल टू इकडे किती आहे साइन π/4 साइन π/4. ओके. इथे एक अँगल भेटलेला आहे आणि इकडे साइन π/4 म्हणजेच किती बघा that implies sin 3π/4 which is equal to sin π/4 ची किंमत किती होती sin π/4 ची व्हॅल्यू आहे ती इथेच आपण फाइंड केलेली आहे. बघा हा ज्यावेळेस मी अँगल π/4 ज्यावेळेस मी ती पुट करणार आहे ती किती भेटणार आहे 1/√2 भेटणार आहे. ठीक आहे. कारण ते फर्स्ट व्हॅल्यूज आहेत ती आपण आधीच फाइंड केलेली आहे. ठीक आहे. सो sin π/4 ची व्हॅल्यू किती असणार आहे 1/√2. कळतंय या पद्धतीने. म्हणजेच साइनच्या 3π/4 ह्या अँगलची किंमत किती असणार आहे, व्हॅल्यू किती असणार आहे 1/√2. बघा सेकंड अँगल आपल्याकडे फाइंड झालेला आहे. कळतंय. म्हणजे बघा π/4 ची व्हॅल्यू देखील किती होती 1/√2 होती आणि आता आपण फाइंड केलेलं आहे 3π/4 याची व्हॅल्यू देखील किती आहे 1/√2. कळतंय. म्हणजे 1/√2 साठी ठीक आहे 1/√2 साठी आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या π/4 आणि एक 3π/4. ठीक आहे. ही तर आपण डायरेक्टली फाइंड केली होती π/4 आणि ही व्हॅल्यू कशी फाइंड केली तर अलाइड अँगलचा यूज केला. ठीक आहे. तिथे अलाइड अँगलचा फॉर्म्युला आपण यूज केला. सो म्हणजे सेकंड व्हॅल्यू भेटली आपल्याला 3π/4. सो मी ते θ2 म्हणतो चालेल किंवा x2 म्हणतो. तिथे x म्हणलं होतं ना मी आधी, तर इथे मी x1 म्हणतो चालेल. तर x आणि हा x1 इज इक्वल टू 3π/4. आणि अजून एक लक्षात घ्या जो अँगल फाइंड झालेला आहे, जो अँगल आपल्याला भेटलेला आहे तो अँगल आपल्या प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन सॅटिस्फाय करतोय की नाही ते आधी चेक करावं लागेल, तरच हा अँगल आपल्याला इथे प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून कन्सिडर करता येईल. ओके. तर आता बघा 3π/4 म्हणजे किती डिग्री, तर बघा डिग्रीमध्ये मी कन्वर्ट करतो मुद्दाम कारण आपल्याला हेच यूज करायचं आहे. ठीक आहे. हाच अँगल यूज करायचा आहे रॅडियनमधला, पण समजण्यासाठी तो अँगल तिथे बिलॉंग होतो की नाही हे समजण्यासाठी आपण तो डिग्रीमध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे. सो 3
इथे रफ कॅल्क्युलेशन करतो बघा. पाय म्हणजे 180, ठीक आहे. पाय म्हणजे 180/4. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर किती भेटेल तर 4 1 4, 4 चोक 16, बरोबर ना. 16 2 4 5 20 म्हणजे किती अँगल भेटतोय तर 45 आणि ते 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 5 15 1 13 135 भेटते, ठीक आहे. डिग्री 135 डिग्री आणि 135 डिग्री हा 0पेक्षा मोठा आहेच, ठीक आहे. इथे थिटा म्हणूया आणि किंवा थिटा म्हणण्यापेक्षा 135 म्हणूया, ठीक आहे. 135 डिग्री आणि विच इज लेस दॅन 360, ठीक आहे. कारण इथे डिग्रीमध्ये लिहित असो तर ही सुद्धा डिग्रीमध्ये लिहावं लागेल. लक्षात येते 360 डिग्रीपेक्षा लहान आहे आणि 0पेक्षा मोठा आहे. म्हणजे हा जो 135 डिग्री आहे हे आपलं ह्या इक्वेशनसाठी काय होणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन होणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड झालेलं आहे, ठीक आहे. फर्स्ट म्हणजे π/4 आणि सेकंड म्हणजे हा 3π/4, ठीक आहे. हे 2 व्हॅल्यू आपल्याकडे फाइंड झालेले आहेत. आता सपोज तुम्ही जर असं म्हणाल की आपण एखादा वेगळा अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करू शकत नाही की त्याची राईट हँड साईड पॉझिटिव्ह पण आहे, हां, ठीक आहे, आणि ती साईनमध्ये पण आहे, ठीक आहे. असा फॉर्म्युला यूज करू शकतो का तर बघा करू शकतो. बट त्यांनी जी काही व्हॅल्यू फाइंड होणार आहे ती व्हॅल्यू कुठे बिलॉंग झाली पाहिजे त्या प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशनमध्ये बिलॉंग झाली पाहिजे, ठीक आहे. म्हणजे त्यांनी ती सॅटिस्फाय केली पाहिजे, ठीक आहे. 0 to 2π लहान आणि 0पेक्षा मोठी असली पाहिजे. अशी व्हॅल्यू जर त्या फॉर्म्युल्याने त्या अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यामधून जर भेटत असेल तर तो आपण यूज करू शकतो, हे लक्षात घ्या. सपोज इथे बघा अजून एक असा अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे की बघा मी तो इथे राईट करतो आणि तो ब्ल्यू घेतल्यासाठी, ओके. बघा त्यासाठी अजून एक फॉर्म्युला म्हणजे साइन 2π प्लस थीटा ची व्हॅल्यू बघा साइन थीटाच भेटते, ठीक आहे. साइन 2π प्लस थीटाची व्हॅल्यू साइन थीटाच भेटते. बघा तो अलाइड अँगलचा फॉर्म्युला मी राईट केला इन टर्म्स थीटामध्ये आहे. तो बघा राईट हँड साईड जी आहे ती साईनमध्ये आहे, ठीक आहे, आणि प्लस ती पॉझिटिव्ह आहे. लक्षात येते म्हणजे हा फॉर्म्युला मी इथे यूज करू शकतो बघा. आणि जर यूज केला तर जी काही व्हॅल्यू भेटणार आहे ती व्हॅल्यू मला त्या 2πच्या दरम्यान पाहिजे, लक्षात येते. आता एक लक्षात घ्या हा फॉर्म्युला इथे यूज होईल की नाही हे इथेच आपण चेक करू शकतो. पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करण्याची काही गरज नाही. कशा पद्धतीने बघा आपल्याकडे इथे जो अँगल आहे कळतंय बघा इथे जो अँगल आहे ह्या अँगलवरनं आपल्याला ते फाइंड करायचं आहे. तर इथे फर्स्ट जो अँगल आहे तो किती आहे 2π आहे, बरोबर. फर्स्ट जो अँगल आहे तो 2π आहे आणि त्या 2πमध्ये आपला एक्स्ट्राचा जो थीटा आहे तो ॲड करायचा आहे, ठीक आहे. आता मी इथे थीटा कोणता ॲड करणार आहे तर इथे सिम्पली जी फर्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड केली होती π/4 ती व्हॅल्यू मी इथे ॲड करेल, बरोबर. π/4 म्हणजे 45 डिग्री भेटला होता, बरोबर. 45 डिग्री हा 45 अँगल मला इथे 2πमध्ये ॲड करायचा आहे. तर ऑलरेडी 2π हा 360 आहे, ठीक आहे. 360 आहे. ह्या 360मध्ये मी आणखीन 45 डिग्री ॲड करणार आहे, ठीक आहे. तर तो अँगल जो भेटेल तो इन्क्रीज झालेला भेटेल, ठीक आहे ना. इन्क्रीज म्हणजे 360पेक्षा मोठा भेटेल, 360 + 45, लक्षात येते. आणि जी काय व्हॅल्यू भेटेल, ठीक आहे, ती व्हॅल्यू ह्या प्रिन्सिपल सोल्युशनच्या डेफिनेशनमध्ये बिलॉंग होईल का म्हणजे 0पेक्षा मोठी येईल असते, ठीक आहे, कारण पॉझिटिव्ह आहे. बट 2πपेक्षा लहान असणार आहे की नसणार आहे, लक्षात येते. 2πपेक्षा लहान आपल्याला व्हॅल्यू भेटणार नाही कारण ऑलरेडी स्टार्टिंग बघा इथे जो अँगल आहे तो स्टार्टिंगच कुठून झाली 2π पासून झाली आणि आपल्या डेफिनेशनमध्ये काय आहे की 2πपेक्षा लहान पाहिजे, 2π सुद्धा नको आहे, लक्षात येते. म्हणजे इथेच तो फॉर्म्युला कॅन्सल होणार आहे, लक्षात येते. हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करता येणार नाही, हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही असा अदर फॉर्म्युला देखील म्हणू शकता. सपोज मी असं लिहिलं की बघा सपोज साइन 180 + थीटा, ठीक आहे. 180 + थीटाची व्हॅल्यू असते 180 + थीटाची व्हॅल्यू -sin थीटा, ठीक आहे. हे फॉर्म्युले कशा पद्धतीने याची म्हणजे 180 + थीटाची व्हॅल्यू -sin थीटाच का तर मी ते तुम्हाला त्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल. सेपरेट लेक्चर यासाठी मी तयार करेल, ठीक आहे, फॉर्म्युल्यासाठी. तर फक्त इथे मी फॉर्म्युले घेतोय, हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि ती लेक्चर देखील अभ्यासामध्ये तुम्हाला ही कॉन्सेप्ट पूर्णच कळून जाईल, ठीक आहे. बघा हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू शकतो की नाही हे आपण डिस्कस करूया. तर इथे sin 180 + थीटा आहे, ठीक आहे, इज इक्वल टू -sin थीटा आहे, ठीक आहे. मी काय सांगितलं की नेहमी राईट हँड साईडला कॉन्सन्ट्रेट करा,
अलाइड अँगलचा फॉर्म्युलामध्ये पण राईट हँड साईडला कॉन्सन्ट्रेट करा आणि आपल्याकडे जे इक्वेशन आहेत त्याची पण राईट हँड साईड चेक करत राहा. ठीक आहे, त्या दोन्ही मॅच झाल्या पाहिजे. ठीक आहे, सेम असल्या पाहिजे तरच तो फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे, यूज करायचा आहे अलाइड अँगलचा. लक्षात येते. आता आपल्याकडे जी राईट हँड साईड आहे ती कशी होती बघा. इथे राईट हँड साईड किती आहे 1/√2 आहे, ती पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आणि ती मला साईनमध्ये पाहिजे कारण एल एच एस साईनमध्ये आहे. ठीक आहे, राईट हँड साईड देखील म्हणजे कशामध्ये पाहिजे मला ती साईनमध्ये पाहिजे. आता इथे मी जो फॉर्म्युला चूज केलेला आहे तो साईनमध्ये आहेच, बट त्याला जी साईन आहे, ठीक आहे ना, साईनमध्ये आहे बट त्याला जी साईन आहे, ठीक आहे, जे चिन्ह आहे ते कसं आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे, निगेटिव्ह आपल्याला पाहिजे का, नाही तर ते पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला इथे ह्या निगेटिव्ह साईनमुळे हा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करता येणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून हा ओनली वन फॉर्म्युला असा आहे की तो आपण इथे चूज केलेला आहे. ठीक आहे, त्याची इथे बघा राईट हँड साईड पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आणि तो इंटर्म साईनमध्ये आहे म्हणून आपण तो फॉर्म्युला चूज केलेला आहे, हे लक्षात घ्या. कळतंय. म्हणजेच आता आपल्याला इथे सोल्युशनच्या पॉईंटकडे येऊया. तर इथे आपल्याला दोन प्रिन्सिपल सोल्युशन भेटलेले आहेत. कोणकोणते, तर फर्स्ट म्हणजे बघा मी आधी हे रब करतो. बघा फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन कोणतं होतं. सो डायरेक्टली मी लिहितो ते देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर फर्स्ट म्हणजे π/4. ठीक आहे, अँड सेकंड किती होता आपला 3π/4. ठीक आहे, सेकंड 3π/4. ठीक आहे, हे दोन प्रिन्सिपल सोल्युशन आपले फाइंड झालेले आहे. ठीक आहे, या पद्धतीने ते पूर्ण जे इक्वेशन आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, बघा या पद्धतीने आपल्याकडे एक्झाम्पल होतं sin x = 1/√2. ठीक आहे, यावरनं आधी आपण काय केलं की डायरेक्टली जे काही गिवन इक्वेशन आहे त्यावरनं जो अँगल आपल्याला डायरेक्ट फाइंड होईल तो अँगल आपण आधी फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून कन्सिडर केला. ठीक आहे, या पद्धतीने. आणि तो फाइंड कसा केला होता तर सिम्पली साईनचं जे रेशो आहे, जे काही फंक्शन असेल ट्रिग्नोमेट्रिकचं, त्याचा जो फॉर्म्युला आहे, ठीक आहे, जो रेशोचा फॉर्म्युला आहे, ऑपोजिट आपण हायपोटेनस किंवा कॉस जर असेल तर ॲडजस्टंट आपण हायपोटेनस. ठीक आहे, या पद्धतीने तो फॉर्म्युला अप्लाय करायचा. अप्लाय केल्यानंतर तो अप्लाय कुठे करायचा तर ह्या ट्रायंगलवरती अप्लाय करायचा. ठीक आहे, मी सांगितलं की कशा पद्धतीने तो ट्रायंगल चूज करायचा आहे. इथे ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू ह्या ट्रायंगलमध्ये नक्की कोणत्या ट्रायंगलमध्ये बसता येते व्यवस्थित बघायचं आणि तो ट्रायंगल चूज करायचा आणि व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, तर इथे आपल्याकडे व्हॅल्यू भेटली होती 45 डिग्री. ती डिग्रीमध्ये होतं आणि ते रॅडियनमध्ये कन्वर्ट केलं तर रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 180 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला रॅडियनमधील अँगल भेटला π/4. ठीक आहे, तो π/4 बेसिकली यामध्ये बसतोय की नाही, म्हणजे डेफिनेशन सॅटिस्फाय होती की नाही प्रिन्सिपल सोल्युशन ती चेक करायची, हे लक्षात घ्या. तर 0पेक्षा मोठा आहे, 2π पेक्षा लहान आहे म्हणून आपण चूज केला π/4. ठीक आहे, ओके, फर्स्ट अँगल भेटलेला आहे. आता आपल्याला सेकंड अँगल फाइंड करायचा आहे. तो कशावरनं फाइंड करायचा आहे तर नेहमी लक्षात घ्या अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यावरून आपण फाइंड करणार आहोत. ठीक आहे, आता ते मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. बघा बाय अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, का यूज करायचा आहे आणि कोणता यूज करायचा आहे, विच आणि वाय. विच तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर इथे बघा sin x मधील इक्वेशन आहे. ठीक आहे, गिवन फंक्शन जे आहे किंवा गिवन इक्वेशन जे आहे ते साईनमध्ये आहे म्हणून साईनमधला फॉर्म्युला चूज करायचा आहे. ठीक आहे, त्यामधील पण कोणता फॉर्म्युला चूज करायचा आहे तर तो कशा पद्धतीने चूज करायचा तर इकडे राईट हँड साईडकडे टार्गेट करायचं. ठीक आहे, राईट हँड साईड आपले जे इक्वेशनची जी राईट हँड साईड आहे ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते चेक करायचं. पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हमधला फॉर्म्युला चूज करायचा, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हमधला करायचा. लक्षात येते. ओके, हा डाऊट क्लिअर झाल्यानंतर वायची कंडिशन काय, हां तर तो sin x आहे, sin x मध्ये आहे म्हणून आपण sin x चा फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे, इथे ते फॉर्म्युले मी एक्सप्लेन केले. ओके, आणि आता फॉर्म्युला चूज झाल्यानंतर बघा फॉर्म्युला इथे चूज झाला की ज्याची पूर्ण जो फॉर्म्युला आहे तो साईनमध्येच येणार आहे कारण आपलं गिवन इक्वेशन जे आहे ते साईनमध्ये होतं. ठीक आहे, म्हणून फॉर्म्युला sin x मधला. त्यानंतर राईट हँड साईडची जी टर्म आहे ती आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे, बघा पॉझिटिव्ह आहे आणि ती साईनमध्ये आहे म्हणून हा फॉर्म्युला करेक्ट चूज झालेला आहे. फॉर्म्युला चूज झाल्यानंतर आपल्याला तो सिम्प्लिफाय करायचा आहे, म्हणजे सेकंड अँगल त्यावरनं फाइंड करायचा आहे. कशा पद्धतीने तर सिम्पली इथे एक्सची जी व्हॅल्यू आहे किंवा जर थिटामध्ये जर राईट केलं तर थिटासाठी तर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण आधीच फाइंड केलेली आहे. म्हणजे जो फर्स्ट अँगल जो आहे तो इथे अप्लाय करायचा आहे. मग फर्स्ट अँगल आपल्याकडे π/4 होता, तो मी इथे अप्लाय केला π/4. त्यानंतर इथे पण तो π/4 अप्लाय केला sin π/4. बघा ही जी राईट हँड साईड जी भेटत असते ते आपलं जी गिवन इक्वेशन आहे ती राईट हँड साईड जी आहे
तीच इथे भेटत असते 1/√2. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ओके, मग आपण इथे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला अँगल भेटला 3π/4. ठीक आहे, आणि हा 3π/4 ह्या प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन सॅटिस्फाय करतो की नाही ते चेक केलं तर 3π/4 म्हणजेच 135 डिग्री. ठीक आहे, विच इज लेस दॅन 360 अँड ग्रेटर दॅन 0. देअरफॉर दिस इज सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन अँड देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन्स आर π/4 अँड 3π/4. ठीक आहे, या पद्धतीने ते दोन प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड झालेले आहेत. ठीक आहे, याच पद्धतीने आपल्याला सर्व एक्झाम्पल, ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशनची जेवढे काही एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आहेत. ठीक आहे, ह्याच मेथडने एकदम इझी आहे. ठीक आहे, हे जे फर्स्ट एक्झाम्पल होतं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, त्यामधील प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, रिपीट एक्सप्लेन केलेला आहे. सो तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड झालेलीच असेल. सो हे जे एक्झाम्पल होतं बघा, हे जे एक्झाम्पल होतं ते पॉझिटिव्हसाठी होतं, बरोबर. sin x = 1/√2 होतं. सपोज इकडे जर राईट हँड साईड जर निगेटिव्ह असेल तर प्रिन्सिपल सोल्युशन कशा पद्धतीने आपण फाइंड करणार आहोत ती कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, बट आता हे लेक्चर ऑलरेडी थोडंसं लेंदी झालेलं आहे. ठीक आहे, सो मी ती जी काही कन्सेप्ट आहे किंवा इथून पुढचा जो टॉपिक आहे तो मी पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करेल. ठीक आहे, सो आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे ते एकदा बघूयात आणि ह्या लेक्चरला आपण स्टॉप करूया. ठीक आहे, सो ह्या लेक्चरमध्ये आपण मेन पॉईंट फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट केला होता ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन. ठीक आहे, यामध्ये आपण ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन म्हणजे नक्की काय ते आधी समजून घेतलं. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण डिस्कस केले की जे सोल्युशन आहे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचे जे सोल्युशन आहेत ते दोन टाईप्समध्ये असतात, एक प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. ठीक आहे, बट त्यामध्ये जनरल सोल्युशनचा जो टॉपिक आहे तो रिड्यूस झालेला आहे, त्यामुळे तो आपण बाजूला ठेवणार आहोत. फक्त प्रिन्सिपल सोल्युशनचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. तर इथे प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे नक्की काय आपण ते आधी अभ्यासलं. ठीक आहे, त्याची डेफिनेशन आधी आपण समजून घेतली आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल बघितले. ठीक आहे, तर प्रिन्सिपल सोल्युशनच्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलं की असा अँगल किंवा असं सोल्युशन की ते 0पेक्षा मोठं पाहिजे. ठीक आहे, 0पेक्षा कसं पाहिजे, मोठं पाहिजे आणि 2πपेक्षा लहान पाहिजे अशी जी व्हॅल्यू आहे, असं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, ओके. प्रिन्सिपल सोल्युशनच्या डेफिनेशन नंतर आपण एक एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, या पद्धतीने होतं आणि ते एक्झाम्पल मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे एकच एक्झाम्पल ह्या लेक्चरमध्ये कवर झालं, कारण ते मी डिटेलमध्ये जास्त पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने का सर्व म्हणजे जेवढे काही क्वेश्चन त्या एक्झाम्पलवरती तयार होऊ शकतात ते सर्व क्वेश्चन मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहेच. सो याच्या व्यतिरिक्त जरी काही क्वेश्चन तुमच्या मनामध्ये असेल, काही डाऊट असेल तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर कळवू शकता. ठीक आहे, मी त्याचा ॲन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या सेक्शनमध्ये बस एवढंच, ह्या लेक्चरमध्ये बस एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये काय अभ्यासायचं आहे ते मी डिस्कस केलेलंच आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. धन्यवाद.